हा बिबट्यांच्या आणि अशा वन्य जे हिंस्र प्राणी आहेत यांच्या अनुषंगानं आलेले विधेयक आहे. सभापती महोदय, मी आपल्या माध्यमातून एक बाब स्पष्ट करू इच्छितो की पूर्वीच्या कालखंडामध्ये वन खातं नकारात्मक खातं होतं, परंतु मी स्पष्टपणे सांगितलेली वन खाते सकारात्मक खातं असलं पाहिजे. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य शशिकांतजी शिंदे साहेबांनी ज्या काही बाबी मांडल्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की आपल्या राज्यामध्ये बिबट्यानं बेशुद्ध करण्याकरता औषधं नाहीत, असं नाही आहे. जे झायलिन आणि कॅटामाइन ही औषधं आपल्या राज्यामध्ये मुबलक आहेत. ते त्या परिसरात नसेल म्हणून बॉर्डरला कुठे मध्यभागी मागवलं असेल ती बातमी, परंतु आपल्याकडे उपलब्ध भरपूर आहे. एकूणच सभापती महोदय की महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 21% जमीन ही वन खात्याकडे आहे आणि केंद्र सरकारच्या धोरणानुसार ती 33% व्हावी अशा उद्दिष्टानं वन खात्याचे प्रयत्न चालू झाले. युरोपमध्ये अमेरिकेमध्ये जवळजवळ काही ठिकाणी 60% जंगल आहे. डेफिनेटली 60% जंगल आहे आणि थंब रूलच्या अनुषंगानं कमीत कमी प्रत्येक देशामध्ये 33% तरी जंगल असावं अशा प्रकारचं जागतिक तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे. त्याकरता प्रयत्न निश्चितपणे चालू आहेत. ही जी आजचा जो विधेयक आले त्या विधेयकाचा उद्देश एवढाच आहे की गेल्या 10 वर्षापूर्वी जी बिबट्यांची संख्या होती त्याच्या 4 पटीने बिबटे वाढले. प्रामुख्याने वाघाचा जर उल्लेख करायचा झाला तर 101 वाघ एक साधारणपणे 7-8 वर्षापूर्वी होते, आज 444 वाघ आहेत. आणि म्हणून सभापती महोदय आपल्या माध्यमातून मी माननीय सभागृहाला आणि महाराष्ट्र जनतेला सांगू इच्छितो की वन खातं आता निश्चित रचनात्मक त्या ठिकाणी कार्य करायला लागलेलं आहे. 5 वर्षातल्या 60 महिन्यातले साधारणपणे 14-15 महिने गेले. राहिलेल्या कालखंडामध्ये या खात्याची इनकमिंग आणि आउटगोईंग जसं एखाद्या शहराचं बजेट सादर केलं जातं, वन खात्याचं बजेट निश्चितपणे मी केलेलं आहे, ज्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र ज्याच्यामध्ये मगाशी उल्लेख केला की पुणे जिल्ह्यातला जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि मग अहिल्यानगर आणि नाशिक आणि आता बिबटे तर आता मुंबईमध्ये आलेत. मालाडमध्ये बिबट्या दिसला, भाईंदरमध्ये, उरण आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये बिबट्यांचा वावर सुरू झालेला आहे. आणि ह्या बिबट्यांच्या अनुषंगानं मी खात्याला सूचित केलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्याला बिबट सफारी करा. प्रत्येक जिल्ह्याला, कोकणातला पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातले सर्व, मराठवाड्यातले आणि खानदेशातले आणि विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये टायगर सफारी प्रत्येक जिल्ह्याला. आता ती सफारी कशी असेल मी मागच्या वेळेला म्हटलं होतं. उदाहरणार्थ ताडोबा आहे. ताडोबाच्या सभोवताली साधारण 50 फूट उंचीचं चेनलिंगचं फेन्सिंग केलं जाईल. 500 फुटाची बांबूची भिंत घातली जाईल. पाशा पटेलचा उल्लेख केला तर बांबूची भिंत घातली जाईल. हा, साधारणपणे आत्ताच्या कालखंडामध्ये 60 फूट उंची होणारे प्रजातीचे बांबू आहेत. 3 वर्षामध्ये बांबूची रोप फुल ग्रोथ होती. 400 फूट पहिल्या टप्प्यात आतून, 400 फूट बाहेरून. काल आज सकाळी सदाभाऊ खोते यांची सन्मानित सदस्यांची तुमची लक्षवेधी होती ना, होती म्हणजे आता म्हणजे आज तर लॅब झाले तर परत या कालखंडात लागेल का नाही याची गॅरंटी कोण देऊ शकत. पण त्याच्या अनुषंगाने मी त्यांना उत्तर देतो आजच्या निमित्तानं की त्यांचा प्रामुख्यानं रोग होता. तिथे माकडं, तिकडे वानर येतात आणि कोकणामध्ये भाई घरामध्ये माकडं येतात आणि घरातलं शिजलेलं अन्न घेऊन जातात. ही गोष्ट खरी आहे.
हेच आहे. आता ह्या माकडांना पकडणाऱ्या लोकांना पूर्वी आपण 300 रुपये द्यायचो. मधल्या कालखंडामध्ये कोकणातल्या बऱ्याचशा लोकप्रतिनिधी समाजसेवी संघटनांनी माझ्याशी संपर्क साधल्यानंतर ते 600 रुपये आपण सरसकट केली आणि अशा प्रकारचे माकडे पकडायला सुरुवात झाली. आणि ती माकडे कुठून येणार? या अभयारण्यामध्ये येणार. आपण अभयारण्यामध्ये मी ताडोबा अभयारण्यामध्ये मी स्वतः गेलो. त्या ठिकाणी जवळजवळ 4 तास मी तिथलं सर्वेक्षण केलं आणि साधारणपणे ताडोबामध्ये फळझाडं लावण्याचं, फळझाडं म्हणजे लहान लहान नाही, ग्रोथ झालेली 4-4 फुटाची किंवा 5-5 वर्षाची, जेणेकरून त्यांना पाणी देऊन ती 2-4 वर्षामध्ये ती फळं मिळतील. ती फळं खाण्याकरता कालवीट, रान म्हणजे रान डुक्कर, तर तुम्ही डुकरांचे 2 प्रकार तुम्ही सांगितले. शहरातले पाळीव डुकर आहेत, ही रान डुकर आहेत. ही अशा प्रकारचे निलगाई वगैरे ससे वगैरे झाले तर बिबटे कोर एरिया सोडून बफरमध्ये जाणार नाहीत. म्हणजे त्यांचं आणि हे जे पकडलेले वानर वगैरे तिथेच आतमध्ये सोडले जाते, गेट टाईट केले जाते. आणि जेणेकरून आता बाब अशी की 2 प्रकारची आपल्यामध्ये प्रवृत्ती लोक आहेत. काही लोकांना वाटतं प्राण्याचं रक्षण व्हावं, काही लोकांना वाटतं माणसाचं रक्षण व्हावं. साहजिकच आहे, प्राणी दोघांचं रक्षण व्हायला पाहिजे. आणि या अनुषंगानं निश्चितपणे आता हा जो बिल आहे, या बिलाचा उद्देश एवढाच आहे की बिबटे पकडून वनताऱ्याला 25 बिबटे पाठवले. आपण त्यांच्याकडे मागणी केली कारण आपल्याकडे जवळजवळ पुणे जिल्ह्यामध्ये 150 बिबटे पकडलेत. अरुंद पिंजरे होते, ते पिंजरे रुंद करायचे. माननीय श्रीमती मेनका गांधीचा मला फोन आला की तुम्ही एवढे अरुंद बिबटे ठेवतात का बिबट्यांना तिथे गुदमरल्यासारखं कुठं. आणि मी आदेश दिला की लवकरात लवकर ते बिबटे मोठे पिंजरे मोठे करा आणि त्या बिबट्यांना व्यवस्थितपणे खाद्य दिलं जातं. भविष्यकालामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारण 2-4-5 हजार एकर जागा म्हणजे डिसाईड करून त्या ठिकाणी झाडं लावली जातील, त्या ठिकाणी फळझाडं लावली जातील आणि मग त्या ठिकाणी बिबटे आतमध्ये आणि गाड्यांमध्ये बसून पिंजऱ्याच्या लोक जातील आणि त्याचं दक्षण घेतील. आता नॅशनल पार्कला तशा प्रकारचं आपण केलं. आता सचिन भावाने तिथे उल्लेख केला की तुम्ही दत्तक घ्या. अरे अशी शेलारण एक तिथं वाघ दत्तक घेता तुम्ही ना. हां, आता ते नाव जरा तुम्ही नंतर सांगा जरा. ते सिंह घेता. हां, तर बाब अशी आहे की या ठिकाणी प्राण्यावर प्रेम करणारे लोक पण आणि त्या ज्या कालखंडात शिरूरमध्ये एका लहान बोलीला ज्याला बिबट्याने उचलून नेलं, एका आजीबाईला नेलं. मी स्वतः त्या गावात गेलो आणि त्या लोकांचं दुःख बघितल्यानंतर मला स्वतःच गिल्टी वाटायला लागलं. आता आपण सचिन भाऊ सांगता अजितदादाच्या कालखंडात तिथे बारामतीला त्याची परवानगी ऑलरेडी आलेली आहे आणि लवकरात ते बिबट्या पार्क सुरू होईल. आणि जुन्नरला सुद्धा तो आहे, त्याची परवानगी घेण्यासाठी केंद्रीय वन्यजीव विभागाकडे पाठवलेले. ते आल्यानंतर तिथे पण घेईल. सिन्नरमध्ये त्या ठिकाणी संगमनेरमध्ये सुद्धा बिबट्या सफारी आपण करणार आहोत, जेणेकरून वन्य प्राण्यांची सुद्धा देखभाल केली जाईल, माणसाचा जीव सुद्धा सुरक्षित होईल. यासाठी आमच्या अधिकाऱ्यांना मी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये जायला सांगितलं. त्या ठिकाणी वन्यजीव आणि मानव हा संघर्ष कसा रोखला गेला, त्यासाठी काय उपाययोजना केल्या. मोठ्या प्रमाणामध्ये आगी लागतात, वनवे लागल्यानंतर त्या ठिकाणी भरपल होते. ते आगी कसे थांबवल्या जातील आणि यशस्वी झालेल्या देशातल्या तज्ज्ञ लोकांचं तंत्रज्ञान आणि त्यांच्या असलेली माहिती आपल्याकडे घेऊन ये. आता शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितलं की वन खात्याकडे पैसे, वन खात्याची संपदा साधारणपणे 12 ते 15 हजार कोटीची आहे. त्याच्या अगेन्स्टमध्ये 6,000 कोटीचं कर्ज घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. खात्याच्या माध्यमातून सुद्धा 2,700 कोटी रुपये विकासाकरता पगाराच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी उपलब्ध झाले. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलेलं आहे वन खात्याच्या करता जितका फंड लागेल तेवढा फंड आम्ही देऊ. माझं असं म्हणणं आहे की शेवटी आपण म्हटलात की कर्ज झालं,
कर्ज हे कधी कधी दूषण असतं, कधी कधी भूषण असतं. विकास जर गतीनं करायचा असेल तर कर्ज घेतल्याशिवाय उपाय नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची इच्छा आहे की प्रगतीनं देशाची एकूण प्रगती व्हावी, म्हणजे गतीनं, आणि त्याकरता कर्ज घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या दुसऱ्या राज्यांच्या तुलनेमध्ये आपल्या राज्यातला जो इन्कम साईड आहे हा निश्चितपणे जास्त असल्या कारणानं महाराष्ट्राच्या सरकारने घेतलेलं कर्ज हे कधी डबघाईला राज्याला नेणारा असणार नाही, हा विश्वास मी एक मंत्री म्हणून आपल्याला देतो. एकूणच या सर्व सदस्यांनी शशिकांतजी शिंदे, सचिन भाऊ आहेर, भाई जगताप, हा नाही धरतापा जरा सदाभाऊ खोत, सन्माननीय मनीषाताई कायंदे, संजयजी सन्मानित सदस्य संजयजी खोडके, सन्मानित अमोलजी मिटकरी, या सर्व सदस्यांनी याला विरोध नाही केला, पाठिंबा दिला, फक्त सूचना केलेल्या आहेत. आणि या सर्व दिलेल्या सूचना रेकॉर्डवर आल्यात. त्या सर्वांचं काय आम्ही करू ते तुम्हाला पत्राने सुद्धा कळवू. आणि आपल्या बाबतीमध्ये आपण बैठक बोलवली, ती बैठक आता मगाशी आपण उल्लेख केला की नॅशनल पार्कचं काय झालं. नॅशनल पार्कची बैठक झाली. नॅशनल पार्कच्या सगळ्या झोपडपट्टी धारकांना पर्यायी घर देण्याची माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्या तिथले पालकमंत्री म्हणून आशिषजी शेलारकडे जबाबदारी सोपवलेली आहे. म्हणजे मूल तिथले रहिवासी आणि नंतर घुसलेले काही लोक, परंतु ज्यांना कोर्टाने मान्यता दिली अशा सर्वच घटकांना साधारण 1-2 वर्षामध्ये घरं मिळतील असा विश्वास व्यक्त करतो. ज्येष्ठ सदस्य शशिकांतजी आता 5 झाला, त्यांनी माघार घेतला. एक मिनिट, आपण जी त्या ठिकाणी पर्यटनाचा जो महाबळेश्वरच्या परिसरातली जी बाब सांगितली, कोयना प्रकल्प, आपल्याला आपण एक स्वतः मला पत्र द्या, अधिकारी वर्गाला सांगून एक बैठक लावू आणि जे कोण वंचित लोक त्यांना न्याय देऊ. आणि आपण म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी पर्यावरणाचा समतोल न राखता काही लोक जर बांधकाम चुकीच्या पद्धती करत असतील त्याला बंधन घालू.